का फक्त माझ्याकडे द्या, काढायचं आहे नंतर. योहान शुभवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचन. किती जणांचा पाठ आहे? फक्त वरती हात करा. 1 2 अच्छा 3 दादांचा पाठ. पुढे नितीन दादा पाठ. योहान 3:16. योहान 3:16 प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं हे वचन पाठांतर असणं गरजेचं आहे. जसं स्तोत्रसंहिता 23 पाठ आहे ना आपलं. योहान 3:16 प्रत्येक विश्वासणाऱ्याने पाठ करायचं आहे. ठीक आहे. योहान 3:16 काय कोण सांगतं पाठीमागे? अजून एक मिनिट आता नितीन दादाचे पण पाठ आहे. बोला आता जेवढं येईल तेवढं बोला. बरं आणि लोक तुम्ही सांगा. देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जो अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवी त्याचा नाश नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. थोडंसं चुकलं कल्पना ताई. काही विषय काही माहिती आहे? बोला. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परफेक्ट. असं काहीतरी कळायला आम्हाला अशा प्रकारे वचन पाठ करायचं आहे. योगिता ताईची पाठ आहे का? न पाहता मिस्टेक झाली. सुरेखा ताई बस सुरे भाऊ. व्हेरी गुड. अजून कोणाचा पाठ आहे? मी विचारत नाही आता म्हणायला फक्त प्रामाणिकपणे सांगा पाठ आहे. ठीक आहे. सारिका ताईला पुढच्या आठवड्यात पाठ करायचा. योहान 3:16 सगळ्यांनी पाठ करायचंय. फक्त सारिका ताई एकटीसाठीच नाही, सगळ्यांनी पाठांतर करायचं वचन. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. या ठिकाणी प्रभू येशू जेव्हा निकोदेमा बरोबर बोलत होता आणि त्यानंतर प्रभू येशूनं अजून परमेश्वराचं वचन सांगायला सुरुवात केली, त्यावेळेस येशूनं म्हटलं सार्वकालिक जीवन जे आहे, जे कोणी त्या पुत्रावर विश्वास ठेवतात म्हणजे येशूवर विश्वास ठेवतात त्यांचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणजे सार्वकालिक जीवन म्हणजे नेमकं आहे तरी काय? जीवन आहे सार्वकालिक जीवन. आता ज्यांचं वचन पाठ आहे त्यांनी सांगू नका. ज्यांचं वचन पाठांतर नाही तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. तुमचं उत्तर चुकलं तरी टेन्शन घेऊ नका. सार्वकालिक जीवन म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्ही सांगितलं ना. ज्यांचं वचन पाठ नाही त्यांना सार्वकालिक जीवन म्हणजे तुम्हाला काय वाटतं? दादा रमाकांत दादा काय वाटतं सार्वकालिक जीवन? बहिणींपैकी सांगा. चुकलं तरी चालेल उत्तर, काही टेन्शन घेऊ नका. नाही ज्यांना वचन पाठ आहे त्यांनी नाही सांगायचं. बेबीताई सार्वकालिक जीवन म्हणजे तुम्हाला काय वाटतं? काय असेल? वैशालीताई कोमल काय सार्वकालिक जीवन? ठीक आहे. हा आता ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा. कोणी पण सांगा. सार्वकालिक जीवन म्हणजे येशू बरोबरचं जीवन आणि अजून स्वर्गातील जीवन. अजून आपल्या मृत्यूनंतर परत आपण जिवंत होणार आहे. हे ऐकायला बरं वाटतं परंतु थोडा विश्वास ठेवायला जरा कठीण वाटतं. परंतु आता मी तुम्हाला जगिक भाषेमध्ये मला एक सांगायचं आहे. जेव्हा काही चित्रपट येतात, चित्रपट येणार असल्याच्या नंतर त्या चित्रपटाची काय करतात? जाहिरात करतात. आणि मग जाहिरातीमध्ये अख्खा चित्रपट दाखवला जातो का? नाही. अगदी थोडे शॉर्ट दाखवले जातात आणि अशा प्रकारचा तो पिक्चर असणार आहे. आपल्याला अगदी अशा प्रकारचे काही शॉर्ट्स आपण बायबल मधून पाहणार आहोत, जे पुढे काय होणार आहे त्याच्या जाहिराती आपण अगोदर पाहणार आहे. हालेलुया. ती जाहिरात म्हणजे नेमकं कशी आहे? आणि बाकीच्या जर आम्ही जाहिरात पाहिल्या टीव्हीवर तर बऱ्याचशा जाहिरात त्याच्यामध्ये काय असतं? खोटेपणा असतो. चित्रपटाचे पण शॉर्ट्स असतात
ते पण काही खरे नसतात, ते फक्त डुप्लिकेट बनवलेले असतात. परंतु आज या ठिकाणी जे काही आपण शॉर्ट्स पाहणार आहोत बायबलमध्ये, हे सगळे खरे खरे आहेत. हालेलुया. यावेळेस आपण पाहूया मत्ती शुभवर्तमान 27 अध्याय आणि 45 वचनापासून. परंतु त्या अगोदर प्रभू येशूचं अभिवचन काय, परत एकदा योहान 3:16 एका आवाजात ज्यांचे पाठी म्हणण्याचा प्रयत्न करूया. देवाने जगावरती प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ते सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यापर्यंत कसं येऊ शकतं ते आपण पाहूया. जेव्हा प्रभू येशूचा मृत्यू झाला त्यावेळेस काय काय घटना घडली ते आपण पाहूया. वाचा 45 पासून तर पुढे. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आवाज देऊन बोलला, एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझा देवा तू माझा त्याग का केला. तेथे जे उभे होते त्याच्यातील प्रत्येकाने हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारतो. मग त्याच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बाहेरच्या टोकावर ठेवून त्या चौकोबायास दिला. बस. त्यानंतर 50 वचन वाचा डायरेक्ट. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाडून दुभागला. भूमिकंप कापली. खडक फुटले, तळी उघडली आणि दिसलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थड्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. आमेन. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, या वचनाच्या द्वारे तुम्ही आमच्याशी बोला आणि तुमचं बोलता. प्रभू येशूची नावात. प्रियानो, 45 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मग 2 प्रहर पासून 3ऱ्या प्रहर पर्यंत सर्व देशावर अंधार पडला. पहिला प्रहर किती वाजतापासून सुरू होतो, किती ते किती वाजेपर्यंत असतो, या अगोदर सांगितलेलं. पहिला प्रहर सकाळी 6 ते 9. पिक्चरचे शो असतात ना, सकाळी 6 वाजता नसतात, परंतु 12 ते 3, 3 ते 6 असे असतात. आणि या ठिकाणी सकाळी 6 ते 9 हा पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर आणि तिसरा प्रहर आपण काय म्हणतो त्याला, 12 ते 3 तिसरा प्रहर. आता या ठिकाणी जो अंधार पडलाय, अंधार कधी पडलाय, दुपारी 12 ते 3 पर्यंत पूर्ण अंधार झालेला आहे, काळोख झालेला आहे. लोक विचार करत असतील, अरे पाऊस नाही काय नाही. कधी कधी जेव्हा ढग येतं, ढग दाटून येतं, त्यावेळेस काय होतं, बराचसा अंधार पडतो, परंतु एवढा खास असा विशेष तो नसतो. परंतु या ठिकाणी मात्र काळाकुट्ट अंधार पडलेला आहे. त्या अंधार पडण्याचं कारण काय होतं, जगाचा निर्माण करता प्रभू येशू त्या वधस्तंभावर होता आणि सगळ्या जगाचं पाप त्यानं आपल्यावर घेतलं होतं आणि ते अंधकारमय स्थिती आता त्या ठिकाणी झालेली होती. सर्व देशा 3ऱ्या प्रहर पर्यंत सर्व देशावर अंधार पडलेला आहे. आता योहान शुभवर्तमान मध्ये जर आम्ही वाचलं, पहिला अध्याय 5 वचन 1 ते 4 सगळ्यांना माहिती ना. प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवाचा होता आणि त्या शब्दाला परमेश्वराच्या वचनामध्ये प्रकाश पण म्हटलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलं योहान शुभवर्तमान 8 अध्याय आणि 12 वचनामध्ये, मी जगाचा प्रकाश आहे. आणि त्यानंतर येशूने तुम्हाला काय म्हटलं माहितीये, तुम्ही जगाचा प्रकाश आहे. कोणत्या वचनामध्ये लिहिलंय, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. नाही, योहान शुभवर्तमानामध्ये 8 अध्याय 12 मध्ये येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. आणि येशू एका ठिकाणी मत्तीच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो, या अगोदर पुष्कळ वेळा सांगितलंय, 5 अध्याय 14 वचन, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आता या ठिकाणी येशू जगाचा प्रकाश आहे. तो जगाचा प्रकाश वधस्तंभावर आहे. आणि 5व्या वचनामध्ये काय म्हटलंय, तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासलं नाही. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपण पाहतो की संपूर्ण पृथ्वीवर अंधार पडलेला आहे, परंतु तो अंधार या ठिकाणी प्रभू येशूला झाकून टाकण्यासाठी नव्हता. तर या ठिकाणी
जो सूर्य आहे, जो प्रकाश देणार आहे, त्यानं पण पाहिलं जो माझा निर्माता आहे त्याचा मृत्यू मी कसा पाहायचा. कारण त्याचा मृत्यू होत होता आणि जे वधस्तंभावर त्याला देत होते ते मात्र त्या ठिकाणी होते. आणि म्हणून प्रभू येशूने त्यांच्या संबंधाने शब्द उच्चारले. काय उच्चारले होते? ज्यांनी त्याला वधस्तंभावर दिलं त्यांच्याबद्दल येशूने काय म्हटलं? हे बाबा, हे काय करतात त्यांना कळत नाही, यांना तू क्षमा कर. आणि क्षमा या ठिकाणी वधस्तंभावर प्रभूने त्यांना केलेली आहे. परंतु इथं जेव्हा अंधार पडलाय आणि मग येशूने मोठ्यानं आरोळी मारून म्हटला, एलोई एलोई लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलेस. या ठिकाणी प्रभू येशूचा त्याग कसा झाला? म्हणजे जे संपूर्ण जगाचं पाप प्रभू येशूने आपल्यावर घेतल्यामुळे पित्यानं आपली नजर प्रभू येशू पासून फिरवली आणि त्यानंतर त्या पित्याला परमेश्वर त्या पिता परमेश्वराला प्रभू येशू म्हणत आहे, प्रभू पिता तू माझा त्याग का केलास. म्हणजेच पित्यानं आपली दृष्टी थोड्या वेळासाठी प्रभू येशूवरून फिरवली होती. कारण की पिता पवित्र आहे आणि प्रभू येशूकडे संपूर्ण जगाचं पाप असल्यामुळे ते पाप तो पिता पाहू शकत नव्हता. कारण पिता हा अति पवित्र आहे आणि म्हणून त्याने आपली दृष्टी त्या ठिकाणावरून फिरवली. परंतु आता यानंतर अजून एक अद्भुत गोष्ट घडलेली आहे 50 वचनामध्ये. मग येशूने पुन्हा मोठ्यानं ओरडून प्राण सोडलेला आहे. आणि जेव्हा प्राण सोडला त्यानंतर आता काय घडलं? आता ट्रेलर घडलेला आहे, जे आपण म्हणतो ना एखाद्या चित्रपटाचं ट्रेलर. आता इथं ते ट्रेलर काय ते आपण पाहूया. 51 वचन. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वर पासून खालपर्यंत फाटून दुभागला. पडदा काय झाला? पवित्र स्थानातला पडदा कुठून फाटला? खालून फाटलेला नाहीये. खालून जर फाटला असता तर माणसाने तो फाडला. आता माझा आता तिथपर्यंत पूर्ण शक्य नाही, परंतु जर एखादा 7 फुटाचा जर मनुष्य आला, कारण आहे तेवढ्या उंचीचे, आपल्याकडे आले होते ब्रदर जोएल म्हणून, आणि ते कदाचित वरून थोडं पाय उंचावून ते फाडू शकतात. हा पडदा फाडण्यासाठी बरीचशी ताकद लागेल, जास्त काही जाड नाहीये. परंतु पवित्र स्थानातला जो पडदा आहे तो जवळजवळ एवढ्या जाडीचा तो पडदा होता. याच्यापेक्षाही तो जाड असेल. 3 इंचापेक्षा तो जाडीचा तो पडदा होता. आणि तुम्हाला माहिती किती उंच तो पडदा असेल? आपला हा पडदा जास्तीत जास्त 60 फुटाचा का काहीतरी. तो पडदा किती फुटाचा होता? अति पवित्र स्थानातला पडदा माहिती आहे? 60 फूट उंचीचा होता. किती फूट? 60 फूट उंचीचा. म्हणजे जवळजवळ किती माळ्याची बिल्डिंग झाली ती? 7 आहे. आपण 12 फुटाचं धरूया. म्हणजे कमीत कमी 5 मजली इमारत धरूया. 5 मजली इमारत तेवढ्या उंचीचा तो पडदा आता खालून जरी फाडायचा प्रयत्न केला एखाद्यानं, तो कुठपर्यंत फाडेल? जास्तीत जास्त 7-8 फुटापर्यंत त्याच्याकडून फाटेल. परंतु या ठिकाणी पडदा जो आहे तो वरून खालपर्यंत फाटलेला आहे. हालेलुया. पडदा वरून खालपर्यंत फाटला. याच्या अगोदर अजून एक गोष्ट, या पडद्याचं रहस्य काय आहे, सिक्रेट काय आहे? जेव्हा लोक राहायचे ते अंगणामध्ये राहायचे आणि जो याजक राहायचा, परमपवित्र स्थानातला मुख्य याजक, त्याच्याकडं ते अर्पण दिलं जायचं, पापार्पण दिलं जायचं आणि त्या लोकांच्या पापास्तव ते याजकांना ते आतमध्ये घेऊन यायचं आणि आतमध्ये पवित्र स्थानामध्ये फक्त याजकाला एकट्याला जायची परवानगी असायची. आणि त्या याजकाच्या बद्दल असं म्हणतात, पवित्र शास्त्रामध्ये तेवढा उल्लेख नाहीये, परंतु जे आवर्तन पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की याजकाच्या कपड्याला जरी डाग असला एखादा तरी तो तिथंच मरून पडायचा. त्यामुळे त्याला साखळ्या बांधून आतमध्ये पाठवायचे आणि त्याला यायला उशीर लागला की बाहेरच्या लोकांना टेन्शन यायचं. आपण एकदा वाचलं होतं, जखऱ्या एक दिवस आतमध्ये होता, देवाची स्तुती स्तवन करत होता, धूप जाळत होता आणि त्याला यायला वेळ लागलेला होता. आता या ठिकाणी ते याजकानं परम पवित्र स्थानामध्ये त्या बलीचं रक्त घेऊन अर्पण करण्यासाठी जायचं असायचं आणि त्या पवित्र स्थानामध्ये जाण्याचा सर्वसामान्यांना अधिकार नव्हता किंवा त्यांना परवानगी नसायची. परंतु प्रभू येशूचा मृत्यू झाल्याच्या नंतर एक गोष्ट घडली. काय झालंय? पडदा वर पासून खालपर्यंत फाटला. कशासाठी फाटला असेल? आता सर्वजण तिथं जाऊ शकतात. मग त्याचं पहिलं पत्र 2 अध्याय 5 वचन वाचा कोणीतरी. पहिला तिमोथी 2 अध्याय 5 वचन. कारण एकच देव आहे आणि देव व मानव
कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. कोण मध्यस्थ आहे? देव आणि मनुष्य यांच्यामध्ये प्रभू येशू हा एकच मध्यस्थ आहे. आता पडदा फाटल्याच्या नंतर काय झालंय? जो मध्यस्थ आहे तो कोण म्हणला आता? प्रभू येशू. आणि प्रभू येशू आमच्यासाठी मध्यस्थ बनल्यामुळे पडदा काय झालाय? वरपासून खालपर्यंत फाटला गेलाय. आता आम्हाला याजकाच्या कानात पाप सांगायची गरज आहे का? नाही. पूर्वीचे लोक जेव्हा त्यांच्या जीवनातील जे काही पाप असायचे ते याजकाला सांगायचं आमचं आजकडून असं पाप झालंय आणि त्याबद्दल हे प्रायश्चित्त आहे. अजूनही कॅथलिक चर्चमध्ये काय करतात? फादरच्या कानात सांगावं लागतं आम्ही पाप केले. याचा अर्थ काय होतो? तुम्ही त्या प्रभू येशूच्या मृत्यूवर विश्वास ठेवत नाही. पडदा फाटलाय. पडदा फाटला म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट त्या पित्यापर्यंत जाऊ शकता आणि तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या असेल, अडचण असेल ते पित्याला तुम्ही सांगू शकता. हालेलुया. आणि हे करण्याच्या द्वारे अजून एक गोष्ट या ठिकाणी घडली. तो पडदा फाटलाय आणि पडदा परमपवित्र स्थान जिथं आहे त्या परमपवित्र स्थानातला पडदा फाटला. तिथे याजक असतील, धूप वगैरे जाळण्याचं त्यांचं काम चालू असेल आणि प्रभू येशू कुठे आहे? वेशीच्या बाहेर. इब्री लोकास पत्र काढा 13-12 काढा आणि कोणीतरी योहान शुभवर्तमान 19-20 काढा. फास्ट इब्री 13-12 म्हणून येशूने तर रक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोसले. बस. प्रभू येशूने कुठे मरण सोसलं? वेशीच्या बाहेर. आपण जर काही गावामध्ये गेला ना तर गावाची वेश ठरवली जाते. तुम्ही 30 गाव किती लोकांनी पाहिले? 30 गाव. ठीक आहे. वेश या शब्दाचा अर्थ जुने जे लोक आहेत त्यांना माहिती असेल. पाठीमागं माहिती आहे तुम्हाला वेश? राजभाऊला माहिती असेल, अनुभवला, शिष्यदादाला. गावाला एक वेस राहायची. ती वेस म्हणजे गावाची सीमा, ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये प्रवेशद्वार म्हणतो. म्हणजे त्या प्रवेश करून तिथून आतमध्ये यायचं. आणि येशूचा मृत्यू मग वेशीच्या बाहेर झाला. म्हणजे नगरात झाला की नगराच्या बाहेर झाला? ठीक आहे, बरोबर, नगराच्या बाहेर झाला. आणि पवित्र मंदिर जे होतं ते कुठं होतं? नगराच्या आतमध्ये. आता त्या मंदिराचं आणि जिथं प्रभू येशूला वधस्तंभावर दिलं ते ठिकाण जवळजवळ 500 ते 700 मीटर अंतर होतं. म्हणजे जवळजवळ याला आपण अर्धा किलोमीटर ते पाऊण किलोमीटर अंतर आहे. आणि एवढ्या अंतरावर ते होतं. येशूचा मृत्यू तिकडे झाला होता आणि तिकडे मृत्यू झाल्यानंतर इकडे काय झालेलं आहे? कितव्या वचनामध्ये परमपवित्र स्थानातला पडदा फाटला? 51 मध्ये. येशूने जेव्हा प्राण सोडला, नगराच्या बाहेर प्राण सोडला आणि इकडं पडदा फाटलेला. 19-20 वाचला का? योहान शुभवर्तमान 19-20 येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. म्हणजे नगराच्या जवळ होतं, जास्त लांब अंतरावर नव्हतं. जर एखादा मोठा उंचावर उभा राहून जर आवाज दिला तर त्या ठिकाणी आवाज जात असेल. आणि या ठिकाणी प्रभू येशूने जेव्हा प्राण सोडला, कसा प्राण सोडला? अगदी सहज सोडला का? येशूने मोठ्यानं आरोळी माळून प्राण सोडलेला. त्या पित्याला आवाज दिला असेल. त्या अगोदर त्यानं म्हटलं, हे एलोही एलोही लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? आणि त्यानंतर जे शब्द प्रभूने बोलले होते ते म्हटलं होतं की पूर्ण झालं. म्हणून प्रभूने तो प्राण सोडलाय. त्याचबरोबर हे म्हटलं असेल, हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. त्यानंतर आपण अजून एक वचन वाचूया. लूक शुभवर्तमान 23-44 ते 45 वचन. 46 पर्यंत वाचूया. ज्यांना भेटलं त्यांनी वाचा. लूक 23-44 ते 46. इतक्यात आता सुमारे 2 प्रहर झाले सर्व देशभर अंधार पडला. पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. आता
या ठिकाणी प्रभू येशूनं मोठ्यानं ओरडून आपला प्राण सोडलेला आहे. संपूर्ण त्या ठिकाणी अंधार पडलेला आहे. पवित्र स्थानातला पडदा मधोमध फाटलेला आहे आणि त्यानंतर भूमी कापलेली आहे. काय झाली? भूमी कापली. जी भूमी प्रभू येशूनं आपल्या शब्दाने बनवली. प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवासह होता. आणि पवित्र वचनामध्ये जर आम्ही वाचलं उत्पत्ती पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये देवानं पृथ्वी कशी निर्माण केली? फक्त शब्द बोलले. म्हणजे प्रभूचा शब्द कसा? एकदम पॉवरफुल आहे. काही काही लोक म्हणतात आपल्या शब्दातलं जबर वचन आहे, म्हटलं का लगेच काम होतं, भले ते नका का होईना. परंतु प्रभू येशूचे जे शब्द आहेत ते बोलल्याच्या नंतर परफेक्ट काम झालेलं आहे. भेटला असेल तर वाचा. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी अकरहित व शून्य होती. बोलो वाचा. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळमत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. बस बस बस. या ठिकाणी आपण काय पाहतो? प्रभूने कसं बनवलंय? काही अशी कृती केली का? आपण जर समजा आपल्याला काही बनवायचं असेल, शाळेमध्ये काही प्रोजेक्ट बनवायला सांगतात, त्यावेळेस त्यांना काहीतरी कृती करावी लागते, जोडजाड करावी लागते. या ठिकाणी प्रभू येशूने कुठलीही जोडजाड केली नाही. फक्त म्हटलं आकाश हो, आकाश झालं, पृथ्वी हो, पृथ्वी झाली, प्रकाश हो, प्रकाश झाला. हे सगळं काही प्रभूने आपल्या शब्दाने बोललं. आणि जेव्हा पृथ्वी प्रभू येशूने बनवली त्यावेळेस देवाचं वचन सांगतं भूमी कापलेली आहे. भूमी का कापली? तिचा निर्माण करता आता त्या भूमीवर आहे आणि त्याने आपला प्राण सोडलेला आहे. तो सर्वसामान्य व्यक्ती नव्हता. असा सहज एखादा मरण पावला आणि त्याचं काही विशेष नाही वाटलं. रस्त्याने जर आम्ही चाललो तर अनेक गाडी खाली कुत्रे वगैरे मरण पावतात, लोकांना त्याचं वाईट वाटत नाही. परंतु एखादा सर्वसामान्य मनुष्य जर मरण पावला, तो ओळखीचा जरी नसेल तर आपल्याला त्याबद्दल वाईट वाटतं. परंतु या ठिकाणी मात्र जगाचा निर्माण करता त्या वधस्तंभावर त्याचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे धरणी सुद्धा कापलेली आहे, भूमी कापलेली आहे. पुढे काय झालंय? खडक फुटलं, खडक पण फुटलं. आणि या ठिकाणी ज्यांनी त्याला वधस्तंभावर दिलं त्यांना त्याचं विशेष नाही वाटलं. कारण की यहेजकेलच्या पुस्तकामध्ये 36 अध्यायाच्या 26 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मी तुमचं पाषाणमय हृदय काढून टाकेन आणि त्याच्या बदल्यात काय देईन? मांसमय हृदय देईन. याचा अर्थ लोकांमध्ये जे हृदय ते दगडाचं आहे, परंतु या दगडामध्ये मांस सोडून त्या दगडामध्ये हृदय आले आणि त्या दगड देखील फुटलेला आहे. प्रियांनो, जेव्हा प्रभू येशूने आमच्यासाठी मृत्यू सहन केला, मृत्यू स्वीकारला, याची जर आम्ही आठवण केली तर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये अपार दुःख होणं गरजेचं आहे. कारण की तो मृत्यू माझ्या पापाकरिता सोसण्यात आला होता. आणि म्हणून प्रभू येशूने देखील आपल्यासाठी मृत्यूच्या अगोदर प्रार्थना केलेली आहे. तुम्हाला असं वाटतं की येशूने तुमच्या स्वतःसाठी प्रार्थना केली? कुठे वचन ते? योहान 17 अध्यायामध्ये पहा. योहान 17 अध्याय. प्रभू येशूने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा 21 वचन मध्ये पहा. एक मिनिट. 20 वचन. मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ही विनंती करतो. तुम्ही जर घरी गेल्याच्या नंतर 17 अध्याय वाचला योहान शुभवर्तमान, तर यामध्ये प्रभू येशूने प्रार्थना केलेली आहे. ती प्रार्थना केली, त्याच्या मृत्यू समयाची ती प्रार्थना होती, शिष्यांसाठी प्रार्थना केली. आणि 20 वचनामध्ये प्रभू येशू प्रार्थना काय करत आहे? मी त्यांच्यासाठी केवळ नाही, म्हणजे फक्त शिष्यांसाठीच केवळ प्रार्थना करत नाही, तर कोणासाठी? तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी विनंती करतो. आता प्रभू येशूचे शिष्य जे होते, मत्तय होता, योहान होता, मार्क आणि लूक येशूचे डायरेक्ट शिष्य होते. त्यानंतर याकोब होता, अल्फी होता, तद्दै होता, थोमा होता, यहूदा इस्करियोत पण होता. आणि हे जे बाकीचे जे शिष्य होते त्यांच्या वचनावरून जे विश्वास ठेवतात, शिष्यांच्या वचनावरून जे बाकीचे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी कोणी प्रार्थना केलेली आहे? प्रभू येशू. मग ते शिष्यांचे शिष्य, शिष्यांचे शिष्य आणि आपल्यापर्यंत आम्ही कशावर विश्वास ठेवलाय?
या वचनावर. हे वचन कोणाच्या द्वारे आपल्यापर्यंत आलंय? येशूच्या शिष्यांपासून, म्हणजे योहानापासून आणि मत्ताईपासून. आता आपण जे वचन वाचत आहे, मत्ताईमधून वाचत आहोत, योहानमधून वाचत आहोत. हे वचन कोणी लिहिलंय? योहानानं. त्यांच्या शब्दावरून कोणी विश्वास ठेवलाय? मग आपल्यासाठी कोणी प्रार्थना केली? आम्हाला असं वाटतं बाहेरून एखादे पाळक आल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतं ह्या पाळकाने माझ्यासाठी प्रार्थना करावी, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवावा आणि आम्ही गर्दीत घुसण्याचा प्रयत्न करतो. परंतु विश्वास ठेवा, त्या पाळकापेक्षा प्रभू येशूने तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. हालेलुया. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, डोळे बंद करून म्हणा, प्रभू माझ्यासाठी तुम्ही त्यावेळेस प्रार्थना केली होती ना, मग माझी आता जी अडचण आहे ती अडचण माझी दूर झाली पाहिजे. हालेलुया. विश्वासानं म्हणा आणि विश्वासानं प्रभू त्या ठिकाणी कार्य करणार आहे. आणि मग प्रियांनो, या ठिकाणी त्या खडकाने पण विश्वास ठेवला, त्या खडकाला पण पाजर फुटलेला आहे, खडक पण फुटलेला आहे. खडक कोण आहे माहिती आहे ना? प्रभू येशू. करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये 10व्या अध्यायाच्या 4 वचनामध्ये कोणाचं पाठ आहे? कारण तो खडक तर आता काढायची गरज नाही. कारण तो खडक तर ख्रिस्त होता आणि आता तो खडक फुटलेला आहे. 52 वचन वाचा. थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील बहु जनांची शरीरे उठली. हालेलुया. काय झालं या ठिकाणी? थडगी उघडली आणि थडगी उघडल्याच्या नंतर काय झालेलं आहे? कोणाची उठली? कोणाची शरीरे उठली? आणि निजलेल्या पवित्र जनांची बहुत जनांची शरीरे उठली. या ठिकाणी निजलेले म्हणजे झोपलेले नव्हते. तर यासाठी आपण अजून एक वचन वाचूया. थेसलोनिकराचं पहिलं पत्र 4 अध्याय 13 ते 16 वचन. हे वचन जास्तीत जास्त मी मौतीच्या ठिकाणी वाचत असतो. आता या ठिकाणी मृत्यूसाठी नाही, परंतु आपल्यासाठी आपण आता हे वचन वाचणार आहोत. हा संपूर्ण चित्रपट पुढे दिसणार आहे आणि हे त्याचं ट्रेलर या ठिकाणी आपण आज पाहत आहोत. मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. पवित्र स्थान स्वर्गामध्ये अर्धा तास निवांत झालं होतं, आहे ना? का निवांत झालं होतं? कारण आपण वाचलं होतं मत्ती शुभवर्तमानामध्ये जे 25 अध्यायाच्या 31 वचनामध्ये, जेव्हा प्रभू येशू न्याय करायला येणार आहे तेव्हा कोण कोण येणार आहे? कोण कोण वाचलं होतं आपण? किती जणांना आठवतं? किती? 31 वचन वाचा फास्ट मध्ये. जेव्हा मनुष्याचा पुत्र म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वैभवानं सर्व देवदूतांसह येईल. किती देवदूतांसह येईल? सगळे देवदूत येणार आहेत. हालेलुया. आणि मग स्वर्गामध्ये त्या ठिकाणी काय झालेलं पाहिलं होतं आपण मागील आठवड्यामध्ये? निवांत झालेलं होतं. का? कारण सगळे देवदूत खाली पृथ्वीवर येणार आहेत. जगाचा न्याय करण्यासाठी प्रभू येणार आहे. आणि त्याच्या अगोदर अजून एक गोष्ट घडणार आहे जी आपण थेसलोनिकराच्या पत्रामध्ये पाहूया. आता 4 अध्याय 13 ते 16 वाचा. बंधुजन हो झोपी गेलेल्या जनांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच बरोबर आणील. त्यांना देव त्यांच्या बरोबर आणील. कोण कोणाला आणणार आहे? जे झोपी गेलेले आहेत. महानिद्रा म्हणजे काय म्हणतात? महानिद्रा या शब्दाचा अर्थ काय? ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते येणार आहेत. पुढे काय म्हटलं? प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरी ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी दिव्य दूतांची वाणी व देवांच्या तुतारींचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघरूढ असे अंतराळात घेतले जाऊ. आणि मग जे जिवंत उरलेले ते मेघारूढ म्हणजे ढगावर बसून जातील. त्या ठिकाणी कुठलं विमान वगैरे असणार नाही. मागील आठवड्यामध्ये दुःखद घटना घडली की आपले उपमुख्यमंत्री जे होते अजित पवार
त्यांची विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. परंतु जेव्हा प्रभू येशू येईल त्यावेळेस आपण विमानामध्ये राहणार नाही तर ढगावर बसणार आहे. त्यामुळे त्याच्यावरून खाली पडण्याचा प्रश्नच येणार नाही. कारण की प्रभू स्वतः आपल्या बरोबर असणार. जरी एखाद्याला वाटलं खाली पडतो की काय, प्रभू त्या ठिकाणी आधार द्यायला असणार आहे. आणि आपण सगळे मेघारूढ घेतले जाऊ. कोणते असणार आहे त्या ठिकाणी? मेलेले लोक जिवंत होतील. आता इथं सार्वकालिक जीवनाची सुरुवात आहे. आता हा जे पुढचा जो पिक्चर आहे त्याचं ट्रेलर हे पण या ठिकाणी आहे. आणि इथं देवाचं वचन सांगतं पवित्र जनांची शरीरे उठलेली. आता या ठिकाणी हे जे पवित्र जन आहे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या अगोदर जे मरण पावलेले ते सगळेच लोक नाही आहे. नाही तर असला डायरेक्ट दाखवला असता, आदामाला असता, हवा आली असती, अब्राम पण आला असता. या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये कोणते लोक आहेत त्याचा उल्लेख केलेला नाहीये. कारण की यासाठी आमचं जे लक्ष आहे ते फक्त प्रभू येशूवर असणं गरजेचं आहे की प्रभू येशू मृत्यूतून जिवंत झालेला आहे, जो आम्हाला सगळ्यांना जिवंत करणार आहे. कदाचित त्या ठिकाणी जे रिसेंटली काय म्हणतो मी तुम्हाला, रिसेंटली मरण पावले आताच थोड्या काही दिवसापूर्वी ज्यांचा मृत्यू झालेला आहे. जर आम्ही लूक शुभवर्तमानमध्ये जर वाचलं 2 अध्यायाच्या 25 वचनापासून तर 29 वचनापर्यंत वाचावं. तेव्हा शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याचवर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले. बस जेव्हा प्रभू येशूचा जन्म झाला होता, प्रभू येशू बाळ म्हणून जेव्हा मंदिरामध्ये समर्पण करण्यासाठी घेऊन गेले होते त्यावेळेस प्रभू येशूचं वय 41 दिवसाचं होतं. आणि त्या बाळाला पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो शिमोन नावाचा मनुष्य होता भरपूर त्याचं वय झालं होतं आणि त्याला पवित्र आत्म्याने सांगितलं होतं की येशू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मृत्यू येणार नाही. आणि जेव्हा त्यानं ते बाळ पाहिलं ते बाळ हातावर घेतलं आणि मग तो काय म्हणतो, त्या बाळासंगती तो बोलत आहे. एक तो व्यक्ती कोणाबरोबर बोलत आहे? बाळाबरोबर, ते पण मोठ्या आदरानं. आपण जर बाळ घेतलं तर आपण त्याला खेळण्याच्या सुरात बोलवतो, परंतु हा मनुष्य मात्र त्याला एकदम सिरियस बोलत आहे. काय बोलत आहे वाचा वाचा. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे. बस या ठिकाणी थोडा विचार करा. हा मनुष्य मरायला टेकलेला आहे परंतु अजून त्याचा मृत्यू झाला नाही. त्याला माहिती आपलं मरण जवळ आलेलं आहे, परंतु कोणाला पाहिल्याशिवाय मरणार नाही? येशूला पाहिल्याशिवाय. आणि आता बाळ येशू त्याच्या हातामध्ये दिलेला आहे. हातात दिल्याच्या नंतर 29 वचन थोडस लक्षपूर्वक वाचा. काय म्हटलं 29 वचनामध्ये? हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस. हालेलुया. तो परवानगी मागत आहे येशूला. बाळ येशू आहे, त्याला माहिती आहे सर्वसामान्य बाळक नाहीये, म्हणून तो म्हणतो, हे प्रभू, तू आता आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस. कारण त्यानं आता त्या ख्रिस्ताला पाहिलेलं होतं. त्याचा मृत्यू आता झालेला आहे आणि होणार आहे. कारण विदेशात प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांची वैभव असे जे तुझे तारण तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले ते मी आपल्या डोळ्यानं पाहिले आहे. हालेलुया. आणि तो मनुष्य किती दिवस झाले असेल आता? येशूचं वय किती आहे? 41 दिवसाचं. आणि येशूचं संपूर्ण आयुष्य किती दिवसाचं आहे? किती वर्षाचं आहे? 33 वर्षाचं आहे. कदाचित हा मनुष्य पण या ठिकाणी जिवंत झालेला असेल आणि तो पवित्र नगरात गेलेला आहे. त्यानंतर पुढच्याच वचनामध्ये जर आम्ही वाचलं 36 वचनामध्ये तर हन्ना नावाची एक स्त्री होती, संदेष्टी होती. या ठिकाणी हन्ना शमूएलाची आई नाही, ही दुसरी आहे. आणि ती पण येशूची वाट पाहत होती. ती पण आता वृद्ध झाली होती. तिचं वय या ठिकाणी लिहिलंय. किती वर्षाची आहे? 84 वर्षाची. हिचा पण मृत्यू झालेला असेल. आणि पवित्र शास्त्रामध्ये मग अजून जे काही प्रियजन असतील, कदाचित प्रभू येशूचे वडील योसेफ हे पण त्यामध्ये असतील.
कारण योसेफाच्या बद्दल आपण मागील दिवसामध्ये पाहिलं 2-3 आठवड्यापूर्वी की त्यांचा मृत्यू झाला असेल म्हणून त्यांचं पुढे जास्त वर्णन नाहीये. आणि हे सगळे पवित्र जन काय झालेले आहेत, जिवंत झाले. मग एकदम फार जुने का नाही बरं, जुने लोक का नसतील बरं, याची अजून एक झलक आपण पाहूया. दुसऱ्या राजे 13 अध्याय 20 आणि 21 वचन. जेव्हा एक मनुष्य मरण पावला आणि जिथं अलिशाला ज्या ठिकाणी पुरलं होतं त्या ठिकाणी ती कबर उघडली, ते खोदली असेल त्यांनी, घाईघाईने खोदली आणि त्यांनी पाहिलं की मोवाबी लोकांची टोळी आलेली आहे. मोवाबी लोक म्हणजे त्यांचे शत्रू आले होते आणि हे लोक या ठिकाणी काय करत होते, प्रेत क्रिया करत होते. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की आता हे लोक आले तर आता हे डायरेक्ट आपल्यावर हल्ला करतील, हा मनुष्य तर मेलेलाच आहे, आपण पण आता मरू जर इथं थांबलो तर, म्हणून त्यांनी काय केलं, आपला जीव वाचून ते पळाले. परंतु ते प्रेत त्यांनी कुठे टाकलं, अलिशाच्या कबरेमध्ये. भेटलं तर वाचा काय लिहिलं त्या ठिकाणी. अलिशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास लूटमार केली. नव्या वर्षाच्या आरंभी मोवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली. तेव्हा लोक एका मनुष्यास लूटमाती देत असता त्यांच्या नजरेत एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत अलिशाच्या कबरीत टाकले. आणि त्यांनी ते प्रेत अलिशाच्या कबरीत टाकले. त्याला पुरलाय का त्या प्रेताला, नाही. पुढे काय झालं, तेव्हा अलिशाच्या अस्थी स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायावर उभा बस बस बस. या ठिकाणी काय झालं, अलिशाच्या अस्थी स्पर्श झाला. तुम्ही जर काही कब्रस्थानात जर गेलेत ना शहरासारख्या ठिकाणी, जर तिथं खोदलं तर काय निघतं, काय निघतं, हाडं निघतात. मक्तापूरच्या कबरेमध्ये मी गेलो होतो एकदा 2दा मौतीसाठी, तेव्हा तिथं फार छोटं कब्रस्थान आहे. ते खोदल्याच्या नंतर फार हड्ड्या निघतात. मग काय करतात, ज्याचा मृत्यू झालाय त्यालाही त्याच्यामध्ये टाकतात आणि त्या हड्ड्या पण त्याच्यामध्ये पुरून टाकल्या जातात. आता या ठिकाणी जे हाडे आहेत ते नाही तर ज्यांच्या अंगावर कदाचित बरचसं मांस राहिलेलं असेल, मीठ वगैरे टाकल्यामुळे पूर्वीच्या काळाचे जे प्रेत जे आहेत बरेच दिवस राहायचे. अजूनही जर आम्ही याच्यामध्ये जर तुम्ही गेलात इजिप्तमध्ये म्हणजे मिसर देशामध्ये, तिथं पिरामिड आहे आणि तिथं 3000 वर्षापूर्वीची तिथल्या राजे लोकांचं जे शरीर आहे ते अजूनही जसंचे तसं तुम्हाला पाहायला मिळेल, कारण त्याला तेवढ्या पद्धतीच्या प्रेतामध्ये मसाला वगैरे बनलेला होता. आणि या ठिकाणी या लोकांची शरीरे काय झालेली आहेत, उठलेली आहेत. परंतु हे कदाचित परत यांचा मृत्यू झालेला असणार आहे. बायबलमध्ये त्याबद्दल जास्त डिटेल लिहिलेलं नाहीये. आणि काय म्हटलंय, निजलेल्या पवित्र जनांतील बहुत जणांची शरीरे उठली. परत मत्ती शुभवर्तमान मध्ये यायचं आहे 27 अध्यायाचं 52 वचन आणि 53 वचनामध्ये, ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थड्यातून निघून पवित्र नगरात गेले. पवित्र नगरात कधी गेले ते, आणि मृत्यूतून जिवंत कधी झाले, या लोकांच्या कबरा उघडल्या. आपण मगाशी वाचलं ना, कधी उघडल्या, येशूचा मृत्यू झाला आणि या लोकांच्या कबरा उघडल्या, हे कबरातून जिवंत झाले. परंतु पवित्र नगरात कधी गेले, पवित्र नगर म्हणजे कोणता माहितीये का, यरुशलेम. प्रकटीकरण 21 अध्यायाच्या 2 वचनामध्ये, नेहम्याच्या 11 अध्याय 1 आणि 18 वचनामध्ये पण आहे, पवित्र नगर ही यरुशलेमला म्हटलेलं आहे. यरुशलेम म्हणजे काय आहे, पवित्र नगर. आणि त्या यरुशलेमाच्या त्या ठिकाणी ते गल्ल्यामध्ये गेलेले असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा परमपवित्र स्थानातला पडदा फाटला, प्रभू येशूला नगराच्या बाहेर मध्यस्तंभावर दिलं आणि पवित्र स्थानातली याजक त्यांची स्थिती काय झाली असेल त्यावेळेस, पडदा कसा काय फाटला ते पण घाबरले असतील, बांबावून गेले असतील. कोणी फाडला, फार टेन्शन आलं असेल. बाकीच्या लोकांनी विचारल्यावर काय सांगायचं, ते विश्वास ठेवतील का, अशा प्रकारची त्यांची स्थिती झालेली असेल. आणि त्याच वेळेमध्ये इकडं थडगी उघडलेली आहे, त्याच्यातून पण लोक बाहेर आले. खूप चमत्कार त्या ठिकाणी झाले, खडक पण फुटलेला आहे. हे सगळे चमत्कार त्या ठिकाणी झाले. हे काय झालंय, सार्वकालिक जीवन जे आम्हाला मिळणार आहे त्या सार्वकालिक जीवनाचं ट्रेलर या ठिकाणी होतं, की आमचं शरीर पण अशाच प्रकारे उठणार आहे. हालेलुया. आणि मग ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थड्यातून निघून पवित्र नगरात गेले. ते उठल्याबरोबर का नाही गेले बरं पवित्र नगरामध्ये, का नसतील गेले. यावेळेस आपण अजून एक वचन वाचूया, कलस्यकरास पत्र 1 अध्याय आणि 18 वचन. कोणीतरी
करिंदकरांचं पहिलं पत्र 15 अध्याय 20 वचन वाचा. ज्यांना भेटलं असेल त्यांनी पटपट वाचा. फास्ट मध्ये, वेळ फार झालेला आहे. करिंदकरांचं पहिलं पत्र 15 अध्याय 20 वचन आणि कलस्य स्तोत्र 1 अध्याय 18 वचन. तरी पण ख्रिस्त मेलेला तुला उठविला गेला आहे. तो महानिद्रा घेणाऱ्यातल्या प्रथम फळाचा आहे. बस बस, प्रभू येशू महानिद्रा घेतलेल्यामध्ये प्रथम फळ असा आहे. म्हणजे मृत्यूतून जिवंत झालेला पहिला प्रभू येशूच आहे. आम्हाला प्रश्न पडेल मग लाजर का नाही, है ना? आम्हाला प्रश्न पडेल ना मग लाजरस का नाही? त्यानंतर अलिशाने पण उठले. परंतु ह्या सगळ्या लोकांबद्दल एक गोष्ट आहे की ते मृत्यूतून जिवंत झाले आणि परत मेले. परंतु येशूचं तसं नाही. तो मृत्यूतून जिवंत झाला आणि आता सध्या पित्याच्या उजव्या हाताला तो बसलेला आहे. म्हणजे पुनरुत्थानाचं प्रथम फळ जे आहे ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच आहे. कलस्य स्तोत्र वाचलं का 1:18? कलस्य 18 हा वाचा. तो शरीराची म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे. तो मृतातून प्रथम जन्मलेला आहे. तो आधी आहे. हालेलुया. आणि म्हणून हे जे लोक होते ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर गेलेले नाही. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानाच्या दिवशी मृत्यूतून जिवंत झाल्याच्या नंतर ते त्याच्या पुनरुत्थानाच्या नंतर ते कुठे गेले? कुठे गेले? पवित्र नगरात गेले. आता त्या लोकांची स्थिती काय झाली असेल विचार करा. त्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी शिमोनाला पाहिलं असेल, हन्नाला पाहिलं असेल, योसेफाला पाहिलं असेल, त्या 54 वचनामध्ये वाचा. शताधिपती नाही सॉरी 53 वाचा फक्त. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थड्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. या ठिकाणी लोक काय म्हटले असतील, आपल्याला जर समजा एखादा मृत्यू झालेला मनुष्य जर परत दिसलाच आणि त्यातल्या त्यात अंधार पडल्यावर दिसला तर, परंतु यांना मात्र तो सकाळी सकाळी दिसला असेल तरी ते घाबरले असतील की नाही, अरे हे तर मेले होते, हे कसं काय अचानक आले. परंतु या ठिकाणी काय आहे, हे ट्रेलर आहे, पुरी फिल्म आम्ही बाकी आहे. हालेलुया. आणि हे आमच्यासाठी जे ट्रेलर आहे, मृत्यूतून जिवंत होणार आहे. आम्ही पण त्या मृत्यूतून जिवंत होणार आहे आणि आम्हाला सार्वकालिक जीवन असणार आहे. ते सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल, जे मेलेले आहेत ते पहिल्यांदा उठतील आणि मग जे बाकीचे आपण उरलेले सामोरे. जर आपण येशू ख्रिस्त यायच्या अगोदर जर आमचा मृत्यू नाही झाला, आता बायबलमध्ये असं लिहिलंय, शेवटच्या काळी राष्ट्रावर राष्ट्र उठेल, भूमिकंप होईल. सध्या जर तुम्ही टीव्हीवर बातम्या वाचल्या ना, अख्खं सगळे युद्धच चालू आहे. इराणच्या विरोधात अमेरिका आहे, त्यानंतर युरोप देश पण आहेत, इस्रायल पण आहे, अमेरिकेच्या विरोधामध्ये चायना आहे, अजून कोणतं आहे, रशिया आहे आणि इराण पण आहे. बाकीचे अरब देश कदाचित विरोधात जातील. सगळे एकमेकांच्या बरोबर युद्ध चालू आहे. आणि जर अशामध्ये येशूचं जर येणं झालंच, त्याच्यामध्ये मग कदाचित ज्यांचे लग्न झालेले राहिलेत त्यांचे लग्नही नाही होणार, असे शरीर वर उचलले जातील. हालेलुया. ज्यांना टेन्शन आहे जरा कुटुंबाचं, प्रभू लय कर्ज झालंय, यांचं घरचंही टेन्शन आहे, ते म्हणतील ये प्रभू लवकर, आपण सर्वकालिक जीवनासाठी आम्ही रेडी आहेत. हालेलुया. आणि या ठिकाणी जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा सगळे जण मेलेले जिवंत होतील आणि जे आपण जिवंत सगळे आपण स्वर्गामध्ये घेतले जाऊ. आणि बायबल सांगतात तसे सर्वदा प्रभू जवळ राहू, ते सार्वकालिक जीवन आहे. परंतु जर बाय चान्स प्रभू येशू ख्रिस्ताला यायला अजून थोडा उशीर लागला आणि आमचा मृत्यू झाला, आमचा मृत्यू झाल्याच्या नंतर आमच्याबद्दल काय, तर आपण अजून एक वचन वाचूया. 7 ते 10 मिनिटाच्या आत मी संपवतो, किंवा 5 जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं लागतील. याच केल्याच्या पुस्तकामध्ये जाऊया. 37 अध्याय 4 वचनापासून तर 14 पर्यंत आपण याच केलं. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थिविषयी, अस्थि म्हणजे काय, अस्थि कशाला म्हणतात, पण कोणत्या हाड्याला अस्थि म्हणतात माहिती आहे ना, मेलेल्या व्यक्तींचे जे हाड आहेत त्याला अस्थि म्हटलं जातं. जसं म्हणतात ना अस्थि विसर्जन, अस्थि कलश. तर या ठिकाणी
तो प्रभू एचकेलला दृष्टांत दिला आणि त्याला काय सांगितलं? प्रभू त्याला म्हणाला, सदोतीस अध्याय 4 वचन, या अस्थिविषयी संदेश देऊन तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थिविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थिनो परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थिस म्हणतो, पहा मी तुम्हास श्वास घालतो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी या ठिकाणी प्रभू काय म्हणतो? मी त्या अस्थिमध्ये, त्या हाडामध्ये काय घालतोय? श्वास घालतो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. पुढे, मी तुम्हाला स्नायू लावेन. मी तुम्हाला स्नायू लावेन. स्नायू म्हणजे काय? हड्ड्या चेतनावरती सगळं मांस वगैरे सगळं जे काही पाहिजे स्नायू लावीन. अजून तुम्हावर मांस चढवीन, तुम्हावर मांस चढवीन तुम्हास त्वचेने आच्छादीन. आणि त्वचेने पण आच्छादीन, म्हणजे परत एकदा चांगली नवीन त्वचा येईल. या ठिकाणी आम्ही जसं जसं वृद्ध होतो किंवा काहीतरी काहीला खर्चटलं जातं किंवा काहीला नायटे वगैरे येतात आणि त्यामुळे ती त्वचा त्यांची फार खराब झाली येते, खराब होते. 30-40 वर्षाच्या नंतर कामामुळे आमची त्वचा पण खराब होते. परंतु जर आम्ही छोट्या बाळांची त्वचा जर पाहिली तर फार मऊ आणि मुलायम आहे. अशी नवीन त्वचा आम्हाला मिळणार आहे. पुढे, तुम्हास श्वास घालीन, हा? म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थिंना अस्थी लागून चढल्या. मग मी पाहिले तो त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छादले, पण त्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे, मानवपुत्रा वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहे दिशांनी ये व या वधिलेल्यावर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले आणि अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे. बस, आम्ही देखील पवित्र शास्त्र आम्हाला देखील आत्मिकरित्या इस्रायल म्हणतो. आम्ही पण ईश्वर विश्वास ठेवण्यामुळे आपण पण इस्रायल आहोत आणि आपण इस्रायल घराणे आहोत आता. आणि आमचा साप उच्छेद झालाय. 12 वचनाचा, म्हणून संदेश देऊन त्या सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायली देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन. तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुम्हास तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हाला तुमच्या देशात बसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसेच केले, हे तुम्हाला समजेल, असे परमेश्वर म्हणतो. आमेन. या ठिकाणी एचकेलला भविष्यवाणी झाली. त्यांनी भविष्यवाणी काय केली? ही गोष्ट घडणार आहे. एचकेल म्हणलं का तुम्हाला गाडी भेटणार आहे, बंगला भेटणार आहे? ती भविष्यवाणी परमेश्वराच्या कार्यासंबंधाने होती आणि ती भविष्यवाणी आपल्या सगळ्या संबंधाने आहे की आमची जे हाडे आहेत ते परत जिवंत होणार आहेत आणि जिवंत झाल्यानंतर आम्ही प्रभू येशू बरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये असणार आहोत. जरी येशूला यायच्या अगोदर आमचा जरी मृत्यू झाला तर आम्हाला आशा काय आहे? आम्ही जिवंत होणार आहे. आणि जे आमचे प्रिय या अगोदर त्यांचा मृत्यू झालेला आहे ते पण जिवंत होणार आहेत. आणि जे सार्वकालिक जीवन आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सदा सर्व काळचं जे जीवन आहे ते आम्ही जिवंत होऊन त्या ठिकाणी असणार आहोत. आणि जर तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर वाचलं 21 अध्याय, त्या ठिकाणी असे लिहिले, त्या ठिकाणी दुःख नाही, शोक नाही, पीडा नाही, रडणे नाही. हालेलुया. अशा प्रकारचं ते सार्वकालिक जीवन आहे. आपण वाचूया एकच मिनिट. 21 वचनापासून तर 7 वचनापर्यंत वाचा आणि आपण बंद करू. बघितलं. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली. पहिले पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजलेली होती. आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्याबरोबर देव व आपली वस्ती करी. ते त्याचे लोक होती आणि
विश्वास. या ठिकाणी काय म्हटलंय, यापुढे मरण नाही, म्हणजे मेलेल्यातून जिवंत झालेले लोक त्या पवित्र नगरीमध्ये परमेश्वरासमोर सदा सर्व काळ असणार आहेत. आता परत मृत्यू नाहीये. त्या ठिकाणी शोक नाही, रडणे नाही, कष्ट नाही, म्हणजे कुठं कोणाला जॉबला जायची गरज नाही. सगळं काही जागेवर असणार आहे. हालेलुया. कोणाचं कर्जही नाही, कोणाचं देणं घेणंही नाही. पुढे, तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व नवे करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहे. तो मला म्हणाला, त्याप्रमाणे होऊन गेले आहे. मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. मी ताणलेल्याला जीवनी झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. विजय मिळवतो म्हणजे कोण? ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे. बायबल आम्हाला सांगतं, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्याच्याशिवाय विजय मिळवणारा कोण आहे? आम्ही जर येशूवर विश्वास ठेवतो तर आम्ही विजयी लोक आहोत. आणि जर विजयी लोक आहोत तर आम्ही सार्वकालिक जीवनासाठी निवडलेले आणि नियुक्त केलेले लोक आहोत. परमेश्वर या वचनाद्वारे आपणास आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. पवित्र पिता परमेश्वर देव बाबा, आम्ही तुमचे आभार मानतो, तुमची स्तुती करतो. प्रिय प्रभू, या ठिकाणी जमलेल्या माझ्या प्रत्येक भावाला बहिणीला मी तुमच्या हातामध्ये समर्पित करतो. आम्हा सर्वांना तुम्ही आशीर्वादित करा. प्रभूजी, आम्ही विश्वास ठेवतो जे सार्वकालिक जीवन प्रभू येशूच्या मृत्यूच्या द्वारे आम्हाला मिळालेलं आहे. देव बाबा, त्या सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करत असताना देवा, तुमच्या पवित्र वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगणारे व्हावं, तुमच्या आज्ञा पालन करणारे व्हावं, अशी कृपा तुम्ही आमच्यावर करा. देव बाबा, इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक भावाला बहिणीला आशीर्वादित करा. आणि देव बाबा, मी प्रार्थना विनंती करतो, आमच्या जीवनातील ज्या सध्याच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या प्रभू येशूच्या नावामध्ये दूर करा. देव बाबा, सर्व आर्थिक मार्ग मोकळे करा. प्रभूजी, सर्व आजार, विकार, पीडा, त्रास येशूच्या नावामध्ये या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाच्या जीवनामधून दूर करा. प्रभूजी, आणि देव बाबा, सर्वांना आशीर्वादित करा. जे आमचे भाऊ बहीण आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत त्यांना देखील आशीर्वादित करा. देव बाबा, आजचं वचन आमच्यासाठी तुम्ही आशीर्वादाचं केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. देव बाबा, जे प्रीती भोजन आलेलं आहे प्रभूजी कांबळे परिवारामधून, त्या परिवाराला तुम्ही आशीर्वादित करा. आणि देव बाबा, एकावन्नी शक्ती समर्थित आम्हा सर्वांना त्याद्वारे तुम्ही कृपा पुरवा, शांती द्या आणि आरोग्य द्या. प्रभू, तुम्ही प्रार्थना केली, धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या पवित्र नामात मागतो. आमेन.